जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण शुद्ध ज्ञान निरूपण पाहत आहे। कालपर्यंत विषय अशा एका वळणावरती आला की त्या वळणावरती सद्गुरूंनी शिष्याला स्पष्टपणे उपदेश केला की काय सार आहे सगळ्या वेदांताचं, काय सार आहे संपूर्ण परमार्थ साधनेचं। मी ते तुला सार सांगणार आहे जे मला माझ्या गुरूंनी सांगितलं। मी ते तुला सार सांगणार आहे जे वेदांतातलं मर्म आहे, गहनाहून गहन आहे असं सद्गुरू सांगत राहिले। आणि मग शेवटी शिष्यानं अगदी शरण येऊन सद्गुरूंना विचारलं। तेव्हा शिष्याला सद्गुरू स्पष्टपणे म्हणाले, ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको। असं पहा, गणित हा विषय पुस्तकांमध्ये पण आहे आणि आपण व्यवहारात सुद्धा वापरतो। बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या गोष्टी आपल्या जीवनामध्ये व्यापून आहेत। साधं आपण एक फळ विकत घ्यायला गेलो तरी तिथे गणित आपण वापरत असतो। ते पुस्तकांमध्येही आहे आणि पुस्तकांमध्ये त्यातील अनेक उदाहरणे सुद्धा आहेत। कसं सोडवायचं हे सुद्धा पुस्तकात सांगितलेलं असतं। विद्यार्थी गणिताचा अभ्यास करत असताना गणिताच्या पुस्तकामध्ये पाहून गणिते सोडवतो देखील, पण जेव्हा गणिताचे शिक्षक त्याला तेच गणित सोडवून दाखवतात तेव्हा त्याला ते अगदी सोपं आहे, हे आपल्याला जमतं या प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो। विषय समजणं वेगळं आणि विषय अंतःकरणावरती ठसणं वेगळं। आता अहम ब्रह्मास्मी किंवा सोहम सहा तत्वम असी ही महावाक्य आहेत। हे अनेक वर्षे युगानुयुगे मनुष्याला माहीत आहे, पण सगळे ब्रह्मरूप झाले का? तेच ब्रह्मरूप होतात ज्यांच्यामध्ये सद्गुरूंचं महावाक्य ठसतं। आता या महावाक्याचा उल्लेख अनेक वेळा दासबोधामध्ये आला, या चालू असलेल्या शुद्ध ज्ञान निरूपणात सुद्धा बऱ्याचदा आला। समर्थ म्हणाले सुद्धा, महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके। महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा। महावाक्याचा नुसता जप करून उपयोग नाही, त्यातला विचार घेणं आवश्यक आहे, हे सुद्धा समर्थांनी विस्तृतपणे सांगितलं। एवढंच नाही, पुढं ते असेही म्हणाले, महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण। मुख्य ज्ञान काय आहे तर आपला आत्मा, त्याला जाणणं म्हणजेच आत्मरूप होणं हे मुख्य ज्ञान आहे। समर्थ म्हणाले की या महावाक्याचं विवरण करणं म्हणजे मुख्य ज्ञानाकडे जाणं। पण हे जोपर्यंत ते फक्त सांगत होते तोपर्यंत विषयाचं विवरण सुरू होतं। एक गोष्ट लक्षात घ्या, दासबोध हा गुरुशिष्याच्या संवादाचा प्रवास आहे। हे ज्यावेळी विषय सांगत होते समर्थ, त्यावेळी शिष्य केवळ ऐकत होता, अजून त्याच्यामध्ये ती प्रेरणा जागी झाली नव्हती की नक्की काय आहे, मला तो मार्ग सांगा, मला ब्रह्मरूप व्हायचं आहे, मला माझ्या स्वरूपाला जाणून घ्यायचं आहे। पण जसजसा विषय समर्थांनी पुढे प्रतिपादन केला तसतशी शिष्याची उत्कंठा वाढली, शिष्यामध्ये शरणागतता आली, त्याचं मुमुक्षुत्व टोकाला पोचलं आणि मग तिथून शिष्यानं सद्गुरूंना शरण जाऊन काय मार्ग आहे ते मला सांगा म्हणून विनवलं। मग समर्थ सांगतायत, ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तुझे आहेसी ब्रह्म। हे सांगायच्या आधी त्यांनी त्या शिष्याची उत्कंठा आणखी वाढवली, हे सांगून की मला माझ्या सद्गुरूंनी जे सांगितलं तेच मी तुला सांगतोय, किंबहुना त्यांच्या कृपेनंच मी बोलत आहे।
जे वेदांचं सार आहे, गहनाहून गहन आहे, ते हेच आहे जे मी तुला सांगणार आहे. आणि ते काय, तर स्वये तूची आहेसी ब्रह्म. म्हणजे जे आजपर्यंत तो पुस्तकांमध्ये वाचत होता, वेदांमध्ये उपनिषदांमध्ये पाहत होता, ऐकत होता, तेच सद्गुरूंनी सद्गुरू मुखातून सांगितलं. एक गोष्ट लक्षात घ्या, रामनामाचं महात्म्य पुष्कळांना माहीत आहे, पण जेव्हा प्रत्यक्ष श्री महाराज स्वतःच्या मुखातून सांगतात की राम म्हण तुझं कल्याण होईल, तर त्या बोलण्याला वजन आहे. त्या बोलण्यामागे महाराजांची सत्ता काम करते. एवढंच नाही तर महाराजांच्या संपूर्ण गुरुपरंपरेची सत्ता काम करते. म्हणून जेव्हा सद्गुरू त्यांच्या मुखातून सांगतात की तूच ब्रह्म आहेस, तेव्हा ते आता केवळ वेदवाक्य राहिलं नाही, औपनिषदिक वाक्य राहिलं नाही, केवळ वेदांत विचार राहिला नाही, परमार्थ विचार राहिला नाही. ते झालं सद्गुरू वचन. आणि हे सद्गुरू वचन सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, हे सुद्धा समर्थांनी अगदी स्पष्टपणे आपल्याला सांगितलं. सद्गुरू वचन तोची वेदांत, सद्गुरू वचन तोची सिद्धांत, सद्गुरू वचन तोची दादांत, सप्रचिता आता, असं ते म्हणून गेले. एकूण काय, ज्ञानाबद्दलचं तत्त्वज्ञान काही नवीन नाही. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, अनेक पारमार्थिक ग्रंथांमध्ये ते भरून आहे. पण जोपर्यंत ते ज्या पद्धतीनं सद्गुरूंकडनं घ्यायचं त्या पद्धतीनं घेतलं जात नाही, तोपर्यंत ते ठसत नाही. गोंदवलेकर महाराजांच्या 365 प्रवचनांचं पुस्तक हजारो लाखो लोकांच्या घरी असेल. काही जण ते वाचत असतील, काही जण ऐकत असतील, काही जण चिंतन मनन करत असतील, तर काही जणांनी नुसतं कपाटात ठेवून दिलं असेल. पुस्तक घरी आहे, त्याचं वाचन होतं म्हणजे परमार्थ साधला असा अर्थ होत नाही. त्याचं श्रवण होतं म्हणजे साधना जमली असा अर्थ होत नाही. आपण आपल्याजवळ असलेली मते, आपल्याजवळ असलेला अभिमान, आपल्याजवळचे तर्क, हे सगळं बाजूला ठेवून महाराजांना शरण जावं लागतं. गोंदवलेकर महाराज अनंत शास्त्रींना म्हणाले, तुमची सगळी विद्या सोडून शरण या. आणि अनंत शास्त्रींनी सगळी विद्या सोडली. ही फक्त पुस्तकी विद्या सोडून या असं श्री महाराज म्हणाले होते का? अहंकार सोडून या असंच ते त्यांना म्हणाले. त्यांनी ते केलं आणि म्हणून त्यांचे ब्रह्मानंद महाराज झाले. आता श्री महाराजांनी भगवंताचं नामच घ्यायला सांगितलं. श्री महाराजांनी स्वये तूचे आहेसी ब्रह्म हाच उपदेश अनंत शास्त्रींना केला. आता हा वेदांत विचार अनंत शास्त्रींना माहीत नसेल का? परमार्थ म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, सगुण म्हणजे काय, उपासना मार्ग कोणकोणते आहेत, हे अनंत शास्त्री पूर्णपणे जाणून होते. महाविद्वान असे ते होते. म्हणजे त्यांना माहीत नसलेलं श्री महाराजांनी काही सांगितलं नाही, पण ते श्री महाराजांनी सांगितलं, ही गोष्ट ध्यानात घ्या. माझे ते सद्गुरू आहेत, माझे ते सर्वस्व आहेत, मी कुणीही नाही, असा भाव अनंत शास्त्रींचा जागृत झाला. आणि मग जेव्हा श्री महाराजांनी त्यांना बोध केला, तो बोध त्यांच्या अंतःकरणावरती ठसला. ते वेदांतावरती चर्चा करायला, वाद करायला वेगवेगळ्या ठिकाणी जात असत. त्यांना तसं निमंत्रणही आलं खूप मोठ्या पीठाकडून. त्यांनी पत्र लिहून कळवलं की माझी जिव्हा मी रामनामाला विकली आहे. काय पराकोटीचं समर्पण अनंत शास्त्रींनी दाखवलं पहा. उपासना करून करून याच अनंत शास्त्रींचे ब्रह्मानंद महाराज झाले. श्री महाराजांनी डोक्यावर हात ठेवला आणि आजपासून ब्रह्मानंद असं तुझं नाव, असं ते म्हणाले. इथपर्यंत अनंत शास्त्री पोचले कारण सद्गुरूंचा बोध त्यांनी पारदर्शकतेनं आपल्या आतमध्ये घेतला. श्री महाराजांच्या जवळ भाऊसाहेब फॉरेस्ट नावाचे एक गृहस्थ राहत असत. तेही वयस्कर होते
ब्रह्मानंद महाराज आणि ते दोघे मिळून तंबाखू खात असत. एकदा तंबाखू ब्रह्मानंद महाराजांना देत भाऊसाहेब फॉरेस्ट त्यांना म्हणाले, बुवा, आमच्यानंतर तुम्ही श्री महाराजांकडे आलात, पण तुम्हाला सगळं काही मिळालं, आम्हाला मात्र मिळू शकलं नाही. त्यावर ब्रह्मानंद महाराजांचे डोळे पाण्यानं भरले. ते भाऊसाहेब फॉरेस्टना म्हणाले, अहो, तुम्हाला काय सांगू, श्री महाराज हे माणूस नाहीत, ते प्रत्यक्ष राम आहेत. असाच एक प्रसंग. भाऊसाहेब केतकर आणि ब्रह्मानंद महाराज एकत्र उभे होते आणि श्री महाराजांची आंघोळ सुरू होती. लांबूनच श्री महाराजांना आंघोळ करताना पाहून दोघांच्याही डोळ्याला पाणी आलं. ब्रह्मानंद महाराज एकदम भाऊसाहेबांना म्हणाले, श्री महाराज म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहेत हो. हा भाव कुठून आला? हा भाव महाराजांच्याच कृपेनं आला, पण हा भाव येण्यासाठी आपण कुणीतरी आहोत हे अनंत शास्त्रींनी बाजूला टाकलं होतं, हे फार महत्त्वाचं आहे. श्री महाराज म्हणतात, आपला अभिमान घेऊन संतांकडे जाऊ नये. बायकोबरोबर घेऊन संन्यास कसा घेता येईल? आपलं ओझं दारात उतरवावं, चपला बाहेर काढाव्यात आणि मग संतांकडे जावं. चपला आपल्या अभिमानाच्या, ओझं आपल्या अहंकाराचं. हे आपल्याला उतरवता येत नाही, म्हणून नियमाचं चिंतन, नियमाचं मनन, नियमाची साधना आवश्यक आहे. वारंवार आपल्या अंगावरती घाण येऊन चिकटते, आपल्या विचारांची, आपल्या अभिमानाची. भगवंताचं नाम श्रद्धेनं, ध्यानधारणा निष्ठेनं करत असताना हा अहंकार तात्पुरता निघून जातो, पण तो कायमचा जात नाही, ही आपली अडचण आहे. सद्गुरू वेगवेगळ्या शिष्यांना वेगवेगळा उपदेश करत नाहीत. महावाक्य एकाच अर्थाचं आहे. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तुचे आहेसी ब्रह्म. हेच ते आहे, यामध्ये युगानुयुगे बदल नाही. याचाच उपदेश भगवान शंकरांनी मच्छिंद्रनाथांना केला, तोच उपदेश मच्छिंद्रनाथांनी गोरक्षांना केला आणि संपूर्ण नाथ संप्रदायात आला. हाच उपदेश वसिष्ठांनी रामचंद्रांना केला. भगवान शंकरांनी केलेला उपदेश पारदर्शकतेनं ग्रहण केला गेला म्हणून मच्छिंद्रनाथ झाले. त्यांचा उपदेश तसाच पुढे ग्रहण केला गेला म्हणून गोरक्षनाथ झाले. तसंच गहिनीनाथांनी जो उपदेश केला तो तसाच्या तसा पारदर्शकतेनं ग्रहण केला गेला म्हणून निवृत्तीचे निवृत्तीनाथ झाले, ज्ञानाचे ज्ञाननाथ झाले. असंच ग्रहण तुकामाईंकडून गणूबुवांचं घडलं म्हणून गणूबुवांचे ब्रह्मचैतन्यबुवा झाले. गुरुपरंपरा ही भेदानं कार्य करत नाही, तिथे एकत्वच आहे, कारण मुळात गुरु ही व्यक्ती नसून तत्वच आहे. त्यामुळे वसिष्ठांनी जो रामचंद्रांना बोध केला तोच श्री महाराजांनी सर्वांना केलेला आहे. तोच बोध सर्व गुरु परंपरांमध्ये आहे. प्रत्येकाची सांगण्याची धाटणी वेगळी, एवढाच काय तो फरक, पण सांगतात सर्व सद्गुरू एकच की स्वये तुची आहेसी ब्रह्म. जसं श्री महाराजांनी हे तुकामाईंकडून ग्रहण केलं, जसं निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांकडून ग्रहण केलं, जसं ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडून ग्रहण केलं आणि जसं मच्छिंद्रनाथांनी भगवान शंकरांकडून ग्रहण केलं, तसं ते ग्रहण करता आपल्याला येत नाही. इथे आपली अडचण आहे. त्या आड आपला देह येत नाही, आपल्या देहाच्या ठिकाणी असलेली आसक्ती येते. अर्थात जसे आसक्तीरहित ज्ञानदेव होते तसे आपण नाही. ते आसक्तीरहित होते म्हणून तात्काळ सद्गुरुबोध त्यांच्या ठिकाणी ठसला. आपण तसे आसक्तीरहित होण्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. ज्या क्षणी भगवान शंकरांनी मच्छिंद्रनाथांना उपदेश केला त्याच क्षणी तो त्यांच्यामध्ये ठसला, कारण मच्छिंद्रनाथ आधीपासूनच पवित्र होते. आपण तसे नसल्यामुळे हा अभ्यास जरुरीचा आहे. ही पवित्रता येते आपला अभिमान बाजूला टाकल्याने, आपला अहंकार बाजूला टाकल्याने.
हे एकदम घडत नसल्यामुळं साधनेची नितांत आवश्यकता आहे. जसं आपण तोंड रोज धुतो, का बरं? कारण रोज ते घाण होतं म्हणून. घाण होतच नसतं तर धुण्याचा प्रश्न नसता. साधना रोज नित्यनियमाने करावी लागते, कारण अहंकार पुन्हा येऊन चिकटतो म्हणून. आधी तो निघणं अवघड, आणि निघाला तरी कायमचा निघणं त्याहून अवघड. आधी तो इतका चिवट आपल्याला चिकटलेला आहे की निघण्यासाठीच बरीच वर्षे जातात, आणि निघून सुद्धा तो पुन्हा पुन्हा येत राहतो, म्हणून कायम साधनेत राहावं लागतं. समर्थ शिष्य लक्षणामध्ये म्हणतात, आत्मज्ञान जरी झाले परी साधन पाहिजे केले, एक वेळ उदंड जेविले परी सामग्री पाहिजे. जसं पोट भरलं तरी पुन्हा जेवण्यासाठी सामग्री जवळ ठेवावी लागती, तसं अगदी ज्ञानाचा प्रकाश पडला तरी सुद्धा साधन हे करावंच लागतं. आणि म्हणून या वाक्याचा ध्यास आवश्यक आहे. स्वये तूची आहेसी ब्रह्म, याचा ध्यास जर लागला तर वारंवार त्याचं चिंतन घडत राहतं, आणि त्या चिंतनातूनच तद्रूपता प्राप्त होते. चिंतने चिंतने तद्रूपता असं त्या शिष्याचं घडून येतं. पण हा ध्यास आपल्याला लागत नाही, कारण आपल्याला वेगळ्या गोष्टींचा ध्यास आहे, आणि ती गोष्ट आहे विषय. आपण विषयाधीन असल्यामुळे त्याच्या ध्यासात आपण आहोत. ही विषयाधीनता देहबुद्धीमुळे प्राप्त झालेली आहे. विषयाधीनतेचं मूळ जसं देहबुद्धी आहे, तसं सद्गुरू जो महावाक्याचा उपदेश करतात त्याचा ध्यास लागायचा असेल, त्याला अधीन व्हायचं असेल, तर त्याचं मूळ भक्तीमध्ये आहे, भावामध्ये आहे, समर्पणामध्ये आहे, शरणागतीमध्ये आहे. सद्गुरूंना जो खऱ्या अर्थानं शरण आला त्याचा उद्धार निश्चित आहे. त्याला मग त्याचा ध्यास लागण्यासाठी कुणी अडवू शकत नाही. सद्गुरूंप्रती असलेली शरणागतता त्याची विषयाधीनता कमी कमी करते, आणि मग जिथे खरा आनंद आहे त्या आत्मस्वरूपाचा त्याला ध्यास आपोआपच लागतो. समर्थ स्वये तूची आहेसी ब्रह्म असं म्हणून थांबत नाहीत ते याचसाठी. पुढे ते म्हणतात, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. याचा अर्थ असा की आपल्यामध्ये संदेह असतो, भ्रम असतो. तो नसता तर समर्थांना हे सांगण्याची वेळ आली नसती. अर्थातच हा भ्रम आहे देहबुद्धीचा, हा भ्रम आहे द्वैताचा, आणि आत्मज्ञान तर जिथे द्वैत आहे तिथे राहूच शकत नाही, असूच शकत नाही. नित्यनियमाने केलेल्या साधनेला याचसाठी महत्त्व आहे. असं पहा, आपण भेळेचं उदाहरण घेऊ. भेळ शब्द ऐकल्यानंतर काही जणांच्या तोंडाला पाणी सुटतं, काही जणांच्या तोंडात चव आठवली जाते, काही जणांना लगेच चित्र समोर येतं. असं आपलं का घडतं? कारण भेळेचा संस्कार झालेला आहे म्हणून. एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा भेळ खाल्ली गेलेली आहे म्हणून. तसंच साधनेचा संस्कार होणं आवश्यक आहे. जेव्हा साधनेचा संस्कार होतो तेव्हा साधनामग्न आपण आपोआपच होत जातो. हा संस्कार म्हणजे काय? हा संस्कार याचा अर्थ पुनरावृत्ती. तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं. भेळ ही वैषयिक आहे, विषयामध्ये मोडते. समजा ती आपण खाल्ली आणि पुन्हा कधीच खाल्ली नाही तर तिचा संस्कार होणार नाही. पण ती खावीशी वाटल्यानंतर खाल्ली असं पुन्हा पुन्हा करत गेलं की त्याचा संस्कार घट्ट होतो. साधनेच्या बाबतीतही असंच आहे. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात, तुम्ही काहीही विचार करू नका, फक्त राम म्हणा, म्हणत रहा मी आहे. हा भरवसा श्री महाराज कशासाठी देतात? साधनेची, नामाची पुनरावृत्ती व्हावी म्हणून. तेच तेच नाम पुन्हा पुन्हा घेणे म्हणजे नामस्मरण आहे. नामाच्या ठिकाणी आपल्या स्वरूपाचं स्मरण ठेवून ते नाम घेणे म्हणजे नामस्मरण आहे. आणि असं स्मरणासहित घेतलेलं नाम
हे नामाचं अनुसंधान आहे. अनुसंधानाची परिणती ध्यासामध्ये होते. नामाशिवाय मग ती व्यक्ती राहूच शकत नाही. हा झाला ध्यास. बाबा बेलसर यांना श्री महाराज एकदा म्हणाले की नामस्मरण कसं करायचं असतं हे तुम्हाला पाहायचं आहे का? तुम्ही गुरुदेव रानडेंना जाऊन भेटा. बेलसरे गुरुदेव रानडेंना भेटायला आले. गुरुदेव रानडे काही नीट वागले नाहीत त्यांच्याशी. बेलसरे काही बोलत होते, पण तिकडं गुरुदेवांचं लक्ष नव्हतं. काहीतरी तात्पुरतं व्यवहारापुरतं बोलले आणि बेलसरेंना न सांगताच आत निघून गेले. बेलसरेंना प्रश्न पडला की श्री महाराजांनी मला गुरुदेव रानडेंकडे पाठवलं आणि तेही नामात बुडालेला साधक कसा असतो हे पाहण्यासाठी. हे तर माझ्याशी विचित्रच वागले. त्यामुळं पुन्हा बेलसरे मालाडला आले. श्री महाराजांना त्यांनी पेटीवरती विचारलं की महाराज असं कसं घडलं? श्री महाराज पुन्हा बेलसरेंना म्हणाले, जे सांगितलं आहे तेच बरोबर आहे. पुन्हा तुम्ही गुरुदेवांकडे जा. पुन्हा बेलसरे गुरुदेवांकडे गेले. आता मात्र गुरुदेव अगदी प्रेमानं बोलले, वागले. शांत बेलसरेंबरोबर बसून त्यांनी साधनेवरती चर्चा केली. मग झालेला संभ्रम बेलसरेंनी पुन्हा पेटीवरती श्री महाराजांना विचारला. तेव्हा श्री महाराज म्हणाले, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा गुरुदेवांकडे गेला त्यावेळी त्यांच्या नेमाची वेळ होती. त्यामुळे ते ध्यानाला बसण्यासाठी अस्वस्थ झालेले होते आणि म्हणून तुम्ही आलेलं त्यांना आवडलं नाही. दुसऱ्या वेळी जेव्हा तुम्ही गेलात त्यावेळी नेमाची वेळ नव्हती. त्यावेळी ते प्रेमानं बोलले. आपलं नाम घडत नाही याची अस्वस्थता चांगल्या साधकाला लागते, असं श्री महाराजांनी बेलसरेंना सांगितलं. नाम घडत नाही याची अस्वस्थता आपल्याला लागली आहे का? आपल्याला आज ध्यानाला बसता आलं नाही याची खंत वाटते का? किंवा ध्यानाला कधी एकदा बसतोय अशी हुरहुर वाटते का? ही वाटणं हे ध्यासाचं लक्षण आहे. आपल्याला ज्या गोष्टीचा ध्यास लागतो त्या बाबतीत आपली अशी अस्वस्थता होते. श्री महाराज म्हणतात की असा नामाचा, उपासनेचा, साधनेचा ध्यास लागणं आवश्यक आहे. हा ध्यास नंतर महावाक्याच्या ध्यासामध्ये परावर्तित होतो. कारण नाम म्हणा, ध्यान म्हणा, हे सर्व स्वये तूची आहेसी ब्रह्म या तत्वज्ञानालाच जाऊन मिळतं. म्हणून ये विषयी संदेह भ्रम धरू नको असं समर्थ म्हणतात. हा भ्रम येतो ध्यास नसल्यामुळं, अनुसंधान नसल्यामुळं. त्यामुळं अनुसंधानात राहावं आणि भ्रमाला दूर सारावं असा उपदेश समर्थांनी इथं केलेला आहे. जी जमीन अगदी भुसभुशीत आहे आणि कसून तयार आहे त्याच्यामध्ये बी लगेच रुजतं आणि उगवून येतं. पण आपली जमीन तशी नाही. आपल्याला निरनिराळ्या विषय वासना आहेत. आपलं चित्त स्थिर होत नाही असं नाही, पण पुन्हा पुन्हा ते बाहेर धावतं. पुन्हा पुन्हा आपली इंद्रिये विषय सुखांसाठी लाचावतात. अशी जर आपली गत असेल तर आपली जमीन कसणं फार महत्त्वाचं आहे. रोजच्या रोज त्याच्यामध्ये नांगर फिरला पाहिजे, भगवंताच्या नामाचा, आपल्या सद्गुरू प्रेमाचा. तर ती भुसभुशीत होईल आणि मग सद्गुरू ज्या क्षणी आपल्याला सांगतील की स्वये तूची आहेसी ब्रह्म, त्याच क्षणी ते पारदर्शकतेनं ग्रहण केलं जाईल. आपल्यामध्ये आपल्यातले काही दोष असणार नाहीत ते ग्रहण करत असताना. पाणी आपण उकळू, शुद्ध करू, अगदी गाळून घेऊ आणि तोंडात टाकू. पण तोंडामध्येच जर घाण असेल तर तीच घाण आपल्या पोटात पाण्याबरोबर जाणार ना. तसंच उपदेश शुद्ध आहे, अगदी परमशुद्ध सद्गुरूंकडून तो येतोय. पण मी दोषांसहित असेन तर भ्रम तिथे राहणारच. म्हणून समर्थ भ्रम दूर करून या उपदेशाला ग्रहण करायला सांगतायत. ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. जसं श्री महाराजांच्या भाषेत मी देह आहे, मी देह आहे असं म्हणत गेल्यामुळं आपण देहच आहोत ही बुद्धी घट्ट झालेली आहे.
तर मी रामाचा आहे, मी रामाचा आहे असं म्हणत गेल्यानं आपली आत्मबुद्धी घट्ट होईल. श्री महाराज तर एके ठिकाणी म्हणतात, मी रामाचा आहे असं म्हणणं म्हणजेच मी देह नाही असं म्हणणं. फक्त आपण ते तोंडी म्हणतो, ते जाणीवेपर्यंत मुरलं पाहिजे ही समर्थांची अपेक्षा आहे. श्री महाराज म्हणत नाहीत का, परमार्थ हाडी माशी खेळला पाहिजे, तशी गत ध्यास धरल्यानं होते. फक्त आपला भ्रम, आपला अभिमान या ध्यासाच्या आड येतो, आपली देहबुद्धी आपल्याला अडवते. ती दूर करण्याचा अभ्यास नित्यनेमाच्या साधनेने करावा, म्हणजे मग सद्गुरुकृपा तिथे निश्चित आहे. आपणच ते आहोत, ते म्हणजे ब्रह्म, ते म्हणजे आत्मस्वरूप. आपण खरं म्हणजे जीव नाही आहोत. ना जन्माला आलो ना मरणार आहोत. जन्माला शरीर येतं आणि मरतंसुद्धा शरीर. आपण मात्र निस्संग आहोत. ही परमार्थ साधनेतील वस्तुस्थिती आहे. आपल्याला वाटतं आपण जन्म घेतलेला आहे आणि आपल्याला असंही वाटतं की आपण आता मरणार किंवा मरतो. त्याचं कारण आपण वासनांचं ओझं आपल्या भोवती गुंडाळलेलं आहे. देहबुद्धीनं ते घट्ट केलेलं आहे. यातून जेव्हा आपण मुक्त होतो तेव्हा हे कळून येतं स्पष्टपणे की आपण म्हणजे जीव नाही, आपण सच्चिदानंद स्वरूप आत्माच आहोत. हे वासनेचं आवरण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या वासनेला घेऊनच जीव जन्माला येत राहतो. म्हणूनच एकनाथ महाराज म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि श्री महाराजांच्या भाषेत सांगायचं झाल्यास, देहबुद्धी जाणे म्हणजेच आपली वासना संपूर्ण जाणे. गंमत अशी आहे की हे नरजन्मामध्येच जोपर्यंत जन्म सुरू आहे तोपर्यंतच घडू शकतं. मेल्यानंतर मोक्षप्राप्ती नाही, मेल्यानंतर स्वरूपज्ञान नाही, मेल्यानंतर साधनेची शक्यताही नाही. म्हणून समर्थांसारख्या संतांचा आपल्याला कळकळीनं आग्रह आहे की जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत तो सार्थकी लावा. आज भ्रमामुळे एकदम बोध आपल्यात ठसणार नाही, तर तो भ्रम दूर करण्याचा अभ्यास करा, रोज नियमित केलेल्या साधनेनं. आणि असं जर घडलं तर स्वये तूची आहेसी ब्रह्म हे निश्चितपणे केवळ शाब्दिक न राहता आपल्या जीवनाची वस्तुस्थिती होईल. पुढे वेगवेगळ्या ओव्यांमधून समर्थांनी आपल्याला आत्मज्ञानाचा विषय पटवून दिलेला आहे. त्या ओव्या आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.